सोडे बोंबील वात्या कांडी. ओके, इथे बघू शकता तुम्ही सोडे, सुके बोंबील, जवला वगैरे इकडे सगळं प्रकारचे मासे अवेलेबल आहेत. बोंबील कसे? 350 किलो. तर इथे बघू शकता 350 रुपये किलो बोंबील, कड, जवला, बोंबील, मांदेली. तर अशा प्रकारच्या बऱ्याच मासे इथे अवेलेबल आहेत आणि सर्व काही आहे ते होलसेल भावामध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा कल्याणवरून भिवंडी साईडला जेव्हा जाता तेव्हा दोन साईडला अशा ह्या मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसत आहेत, एक इथे आणि एक ही. तर इथून आतमध्ये एक रोड जातो राईट साईडला, तिथेच आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, या रस्त्याने आतमध्ये आल्याच्यानंतर इथे समोर बघू शकता आपल्याला दिसतं आहे कोणगाव ग्रामपंचायत. आणि हा एक बंगला तुम्ही लक्षात ठेवू शकता, हा आहे यशवंत विला आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही इकडे येत असाल तर बघू शकता इथे रस्ता खूपच लहान आहे. जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर पुढे पार्किंगसाठी जागा करण्यात आली आहे, पण इथे आतमध्ये जर तुम्हाला जाताना खूप केअरफुली जावं लागतं कारण खूप अरुंद असा रस्ता आहे. नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जे की एक सुक्या मच्छीचं होलसेल मार्केट आहे आणि हे लोकेटेड आहे कल्याणच्या पुढे एक गाव लागतं, त्याचं नाव आहे कोंडगाव. आणि ह्या कोंडगावामध्ये एक होलसेलमध्ये आपल्याला सुकी मच्छी मिळते. सो आता बघूया कशा प्रकारे आहे. आता आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आहोत, तर आता गाडी पार्क करतो मी आणि मग तुम्हाला भेटतो. बघूया कशा प्रकारे आहे, काय काय प्रकारची मासे तिथे असतात, ड्राय फिश. तर सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करीन. सो व्लॉगला संपूर्ण बघा. ये कौन सा है? सोडे. ठीक आहे, सोडे. आणि हा कुठला मासा आहे? हा, काय काय मासे असतात तुमच्याकडे? सोडे बोंबील वात्या कांडी. ओके, इथे बघू शकता तुम्ही सोडे, सुके बोंबील, जवला वगैरे इकडे सगळं प्रकारचे मासे अवेलेबल आहेत. हे बघा, हे सुके बोंबील बघू शकता तुम्ही. हा, हे जवला, सुका जवला. तर इथे सगळे सुके मच्छी तुम्हाला बघायला मिळेल, सगळी होलसेल भावामध्ये. हा बघा, हा पण कुठला तरी मासा दिसतोय. आता आपण आहोत कोणगावमधील हे जे सुक्या मच्छीचं मार्केट आहे तिकडे. आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे सुके मच्छी आपल्याला बघायला मिळते. तर बघायला गेलं तर खूप मोठा आहे हा फिश मार्केट आणि होलसेल फिश मार्केट आहे हा.
हे बघू शकता. जास्त करून इथे सगळी मांदेली वगैरेच बघायला मिळते. ही पण मांदेली आहे. मांदेली, बोंबील, जवला असं सगळं. काय काय काका इथे? 220 किलो हे काय जवला? जेवला हा बघू शकता जवला. हा कसा रे? 200 रुपये किलो. आणि ही मांदेली 250. आणि हे बाहेर गेला गेलं तर कितीला मिळतं? बाहेर गेला काय 20-30 रुपये कमी मिळतात. कमिशन मध्ये. तर बघू शकता इथे होलसेल भावामध्ये सगळे फिश अवेलेबल आहेत. सुके मच्छी, मांदेली, सुके बोंबील. 500. बोंबील कसे? 350 किलो. तर इथे बघू शकता 350 रुपये किलो बोंबील. आणि काय मांदेली 200 रुपये. बाहेर किती याचा रेट आहे? 250 रुपये. 250. ओके ओके. तर इथे बघू शकता 200 रुपये किलो मांदेली आहे. आणि याचा बाहेर रेट बघायला गेलं तर 250 रुपये. काय? ओ जास्त घ्यायचे येतात ना. कमी बोलता करा. इथे पण बोंबील. हा कुठला मासा आहे? शार्क आहे वाटतं. बापरे बघू शकता तर तोंड दिसतंय. विचारूया दादाला काय काय आहे. काय काय आहे दादा तुमच्याकडे? बघू शकता इथे सुकट, जवला, हे बोंबील, मांदेली. तर अशा प्रकारच्या बऱ्याच मासे इथे अवेलेबल आहेत. आणि सर्व काही आहे ते होलसेल भावामध्ये आहे. हे बघा हे पण काहीतरी आहे. हा बघा हा कुठला मासा आहे? बापरे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. तर मित्रांनो खूप कडाक्याचं ऊन आहे. आणि हे सगळं उन्हामध्ये हे मार्केट हे केलेलं आहे. क्या क्या है अंकल आपके पास? खारा आइटम. बोलर है, पापड़ है, वहाँ है, मुंबई है. ये कौन सा है? ये बोलर बोलते हैं. बोलर. ये पीली काली बाम है, वो ये है. बघा तिकडच्या. तर मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे.
आपण बरेच ड्रायफिश घेतलेले आहेत इकडच्या मार्केटमधून. सो चला आता रिटर्न जाऊया. आता बघूया आपण कोंडगावच्या ड्राय फिश मार्केटमधनं आपण काय काय घेतलं आहे ते. सांग आता काय काय घेतलं आहे तू. ही करंदी, ही बघू शकता करंदी घेतली आहे. सुकी करंदी बघा याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहे. ही कितीला घेतली? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि बाहेर घ्यायला गेलो तर बाहेर घ्यायला गेलो तर 700-800 रुपये किलो आहे. ओके. आणि ही किती घेतली आपण? 1 किलो. 1 किलो. 1 किलो घेतली. हा बारीक सुका जवला. हा बघू शकता बारीक सुका जवला आहे. खूपच चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला तिकडे मिळते. हे बघा बघू शकता याची क्वालिटी पण चांगली आहे खूप. हा कसा? सुका जवला 200 रुपये किलो. हा 200 रुपये किलो. आणि हा बाहेर घ्यायला गेलो तर 400 रुपये किलो आहे. 400 रुपये. म्हणजे एकदम रिझनेबल रेटमध्येच आहे सगळं जे पण काय आहे. अजून बघूया काय काय घेतलं आहे. हे काय घेतलं आहे? हे सोडे आहेत, सोडे. हे बघा हे सोडे बघू शकता तुम्ही. हे चांगल्या ह्याच्यातले आहे, म्हणजे चांगल्या हे बघा क्वालिटीचे. याची क्वालिटी बघू शकता किती एकदम चांगली क्वालिटी. चांगली क्वालिटी आहे. हे 1500 हे 1500 रुपये किलो. किलो. 1500 रुपये दुसरे किलो असतात ते 1300-1400 रुपये, पण ते असे काळपट झालेले. हे एकदम ओके. चांगली क्वालिटी. हे बघा ही सोड्याची क्वालिटी बघू शकता एकदम चांगली क्वालिटी आहे. आणि हेच जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर कितीला मिळतात? हे बाहेर 1800-1700. 1700-1800 असा बाहेरचा भाव आहे त्यांचा. आणि अजून पण काय काय दिसतंय आपल्याला आतमध्ये. हे कोलंबी, हे तो जवलाच येतो. हे सुके बोंबील. हे बघा हे आहेत सुके बोंबील. सुके बोंबील 400 रुपये. 400 450 रुपये. हे बघा सुके बोंबीलची पण क्वालिटी खूप छान आहे. 450 रुपये किलो. 450 रुपये किलो. किलो. हे अर्धा किलो. बघा मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटीचे इथे सुके मच्छी आपल्याला मिळते कोंडगावच्या मार्केटमध्ये. आणि अजून काय काय घेतलंय? हे गावठी हे कडधान्य. हे बघा हे चवळी, गावठी बारीक चवळी आहे. 130 रुपये किलो. 130 रुपये किलोनी घेतली आहे. आणि अजून ते काय? अजून हा सफेद पावटा. सफेद पावटा पण घेतलाय. हा सुद्धा 130 रुपये किलो. ओके. जास्त पाव किलो.